ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात 10 दिवसात दिवसाढवळ्या तलवारी आणि चाकूनं खुलेआम हल्ला केल्याच्या 2 घटना ताज्या असतानाच ठाणे शहरातील गोकुळनगर येथे क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादात 4 जणांच्या टोळक्यानं एका तरुणावर वेळाने हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। 10 दिवसातील या तिसऱ्या घटनेमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। हल्लेखोरांना पोलिसांचं भय राहिलं नसल्याचं चित्र समोर येतंय। सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमानं पार पडलेला रुद्रयज्ञ आणि रक्षासूत्र बंधन कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले। धार्मिक मंत्रोच्चारात पार पडलेल्या या कार्यक्रमाला श्री व सौ विनायक रांगणेकर व श्री व सौ विक्रम देशपांडे यांच्या हस्ते यज्ञास विधिवत सुरुवात झाली। रक्षासूत्र बंधन तसेच धर्म व राष्ट्र रक्षणाची शपथ घेण्यात आली। यज्ञानंतर रक्षासूत्र बंधन सोहळा पार पडला। दापोलीतील डम्पिंग ग्राउंड येथे असलेल्या रहिवासी रानडुकरांपासून भयभीत झाले असून वन खात्याकडे संरक्षणाची मागणी करत आहेत। डम्पिंग ग्राउंडकडून तेथील असलेल्या लोकवस्तीत रानडुकरं वावरत असताना दिसून आले। तेथील काही रहिवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट केला असून भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। शहरामध्ये रानडुक्कर हे आढळलेले आहेत। ते आमचे सकीना हेरिटेजला राहणारे मौलाना आहेत। त्यांनी त्याची प्रत्यक्षात व्हिडिओसुद्धा केलेले आहेत। इतर लोकांनी सुद्धा 1-2-3 वेळा म्हणजे पेट्रोल पंप इथे नवीन झालं आहे तिथपासून ते ह्या एरियामध्ये आढळलेले आहेत 2-3 वेळा। इथे कशी शाळेमध्ये छोटी मुलं वगैरे जात असतात, संध्याकाळी उशिरापर्यंत थोडीशी इथे मैदान असल्यामुळे खेळत असतात। हा रहदारीचा रस्ता आहे, त्याच्यात त्या मुलांना किंवा इतर लेडीजना वगैरे त्याचा धोका आहे थोडक्यात। तर वन खात्याने किंवा पोलीस म्हणजे इतर सामाजिक लोकांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्याकरिता इथे थोडंसं संरक्षण दिलं तर फार बरं होईल। लायन्स क्लब खालापूर यांचा श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर महड येथे पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला। सन 2025-26 साठी हबप किशोर पाटील यांची खालापूर तालुका लायन्सपदी निवड करण्यात आली। सदर कार्यक्रमासाठी लायन संतोष चव्हाण इंटलेक्शन ऑफिसर, लायन प्रमोद दालमिया डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर, लायन विजय गणात्रा सेकंड वाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, लायन ज्योती देशमाने एक्सटेन्शन चेअरपर्सन, लायन घोडके झोनल ऑफिसर, लायन धरमपाल, लायन शिवानी जंगम अध्यक्षा लायन्स क्लब खालापूर, रामदास काईनकर, मधुकर म्हसे, खालापूर नगरपंचायत अध्यक्ष रोशनी मोडवे, सरपंच सौ दीपाली पाटील, गुरुवर्य रामदास महाराज पाटील, माजी नगरसेवक किशोर पानसरे, अविनाश राऊत, अध्यक्ष कोपोली लायन्स क्लब निजामुद्दीन शेख, विशाल बियानी, कासार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सामान्य माणूस आर्थिक अडचणींमुळे आरोग्य आणि शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा प्रयत्न असून जोपर्यंत सामान्य माणूस विकसित होत नाही तोपर्यंत कोकण विकास अशक्य असल्याचे शिवसेना उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सामरे यांनी सांगितले। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीनं गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय यांचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। श्रीदेव वेळणेश्वर हे एक जागृत मंदिर असून महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे मंदिर आहे। मंदिरामध्ये वर्षभरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात। महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम या मंदिरामध्ये केला जातो। अनेक पर्यटक महाराष्ट्रातून या मंदिराला भेट देत असतात। हे मंदिर एक पुरातन काळापासून वसलेलं आहे।
एक जागृत पिंड या ठिकाणी आहे। या मंदिराच्या आवारामध्ये एकूण 5 मंदिरं आहेत। गणपतीचे मंदिर, विष्णूचं मंदिर, रामेश्वर मंदिर आणि वेळणेश्वरची ग्रामदेवता कालभैरवाचं मंदिर सुद्धा वसलेलं आहे। श्रावणामध्ये दर सोमवारी भक्तांची मंदिराळी सुरू असते। जिल्हाभरातून श्रावण सोमवारी अनेक पर्यटक वेळणेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात। वेळेला धावून येणारा म्हणजेच वेळणेश्वर अशी या मंदिराची ख्याती आहे। टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर या ठिकाणी आणि या ठिकाणी एक पुरातन असं शंकराचं एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये वर्षभर मोठमोठे कार्यक्रम चालू होतात आणि आता श्रावण चालू झाले आजपासून। त्यानंतर ह्या श्रावणामध्ये ह्या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम किंवा कोणते उपक्रम राबवले जातात ह्याची माहिती आपण आता त्या गुरव आहेत त्यांच्याकडून घेऊया। नमस्कार, मला सांगा हे किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे? हे मंदिर पूर्वी 400 वर्षापूर्वीचं आहे। स्वयंभूस्थान आहे। या मंदिरमध्ये 5 मंदिर आहेत। श्री गणपती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीदेव वेळणेश्वर स्वयंभूस्थान आहे, काळभैरव मंदिर आणि रामेश्वर मंदिर। या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम वर्षभरामध्ये चालू असतात? या मंदिरामध्ये आता श्रावणापासून चालू होतं कार्यक्रम। पहिलं आता शिवलामृत लागतो, त्याच्यानंतर आता जागरी पौर्णिमा, तेव्हा देवतेला रूपा लागतं, नंतर देवदिवाळी, त्याच्यानंतर देवळे कौल असं होतं गावाचा संपूर्ण, नंतर शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो, त्याच्या अगोदर गणपतीचा उत्सव असतो। एक अनेक कार्यक्रम चालू असतात आणि शिमग्याला आमची ग्रामदेवता रंगारूपाने फिरत्यासह बाहेर पडते। आता श्रावण चालू होतोय सोमवारपासून, तर या श्रावणामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजले असतात? या श्रावणामध्ये आता कालपासून प्रतिपदेपासून शिवलामृत चालू आहे, त्याच्यानंतर आता दर सोमवारी रुद्राभिषेक होतं, महारुद्रावर असतं अभिषेक सोहळा। हे दर सोमवारी एवढी गर्दी असते का? हो असते, मी शनिवार रविवारी सुट्टीच्या हे होते या देवस्थानची गुरव यांनी आपल्याला माहिती दिली की वर्षभरामध्ये कोणकोणते कार्यक्रम इथे साजरे होतात, त्यानंतर श्रावणामध्ये कोणकोणते कार्यक्रम इथे केले जातात याचीही माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे। कारण हे वेळणेश्वर स्वयंभू मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलंच एक मोठं मंदिर आहे। इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा इथे येत असतात, त्यामुळे सोमवारपासून या मंदिरामध्ये ही गर्दीही पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन शिवानीसह उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।